आपल्या दोघांचं सेल्फी काढू की सगळ्यांचं? आई म्हणाली, आई तुला ये म्हणाले, ये लवकर. तो ते ऐकाय पण लागले. नाहीसा क्लास बुडणार आहे, मग रायगडला येऊन जाऊ असं मी म्हणत होते. रोपवे आहे, 2 मिनिटात वर जातं, 2 मिनिटात खाली येतं. आई तिचा फोन विसरून आले गाईस. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही मुंबईवरनं निघालोय. आता सकाळी किती वाजलेत? 6:30 वाजलेत आणि आम्ही 5 वाजल्यापासून उठलोय आणि 1 तास आम्ही टाइमपास केला, 1.5 तास. खाली खाली सी गाईज, इथं तिन्ही गाड्याचा फोटोशूट चालू आहे. मीन्स इथं आमचे, तिथं पशु काकांचे आणि तिकडे अजून कोणाचे तर अशा 3 गाड्या आहेत आणि इथं फोटोशूट करायचे. मी पण माझ्या मंड्यावर झोपलेला, झोप आली, लवकर उठले आणि आता आई वगैरे यायली. मोर्या सीधा परत चाललंय. हे ब्राईड आणि ग्रूम चालले टाऊनला. तर गाईज आता मी आलेलो आहे इथे अँड आई तर पुढे बघायला गेले की किती लांब आहे, माहित नाही किती लांब आहे. सी इथं आहेत या दोघी. आई लांब आहे, बाबा आल्यावर जाऊ की, बसायला नाही इथं. मी ठेवलं, मी डच केलं. इथे बसायला जागा नाही आहे, तिथे जागा होती बसायला. चालत जायचंय का कसं? रायगडला रोपवे. आपण रायगड जिल्ह्यात आहे ना, मग आता आलोय. माझा आणायचा क्लास बुडणार आहे, मग रायगडला येऊन जाऊ असं मी म्हणत होते. रोपवे आहे, 2 मिनिटात वर जातं, 2 मिनिटात खाली येतं. अँड इथं मी दर्शनाच्या रांगेत लागलेलो अँड आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, सो मी व्हिडिओ केला नाही. आपल्या दोघांचं सेल्फी काढू की सगळ्यांचं? तर गाईज आमचं आता दर्शन झालेलं आहे पालीच्या बल्लाळेश्वरचं. अँड इथं व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हतं, सो मी इथं काही शूट केलं नाही आहे. अँड इथं एक तलाव आहे, सो ते तिकडं थांबलेत सगळे. मी इथनं त्यांचा फोटो काढणार आहे. इथनं दिसत आहेत का सी, झूम होत नाही आहे, माझ्या मोबाईलची बॅटरी नाही आहे. नाही, इन दिस मोड म्हणजे मेगापिक्सेलमध्ये माझे फिट होत नाही आहे. ते जरा गरम झाला आहे मोबाईल माझा उन्हामुळं. अँड सी इथं ते ठीक आहेत. आय विल क्लिक देअर फोटो. सी दिस इज हिअर ओल मंदिर. अँड इथं गेलं ते मासे बघायला. अँड कासव पण आहे बहुतेक पाण्यामध्ये. अँड आम्ही पावतीसुद्धा फाडले, जी की आता ह्याच्या पर्समध्ये मी तुम्हाला नंतर दाखवतो. अँड या इथं 3 कासव आहेत. इथे का ते गेला आहे, कॅमेरा चालू केल्यावर गेलं. अजूनही काय त्याच्यावर झालं, तर 2 आहेत. अँड इथं 2 आहेत. ते वर आले. इकडे काय, इकडे काय, डोळे लाल आहे. ए किती क्यूट आहे. त्यांनी काढत नाहीत शेवाळ तिथनं. नाही, शेलला धरायचं त्याच्या. इकडच्याला घे जा, घे जाय त्याला. किती क्यूट आहे. इथे येऊ नाही, आई नाही दे, घे त्याला वर. ये त्याचं वजन पण जास्त असतं हो त्याच्या शेलचं. किती क्यूट आहे ते. तिथं छोटा पण आहे, कुठे तिथंच आहे ना. आई म्हणाली, आई तुला ये म्हणाले, ये लवकर. तो ते ऐकाय पण लागले. आई घेऊन जाऊ की त्याला. त्याला ते कष्टाने वर चढले आणि त्याला कुठे घालवते. बाय.
बाय बाय. हे कसं बघायला बघते किती क्यूट आहे. कुठं तर दुसरं पण आलंय. अजून एक आलंय. आई घेऊन जाऊ म्हणून मागत. चालतंय का तसं नेल्यावर? जाता येता त्यांनी गेले. आज जाते. अँड देन मग आम्ही इथं कुपन घेऊन महाप्रसादाला आलो होतो आणि इथं रुंजीला त्यांनी म्हणले की एका ताटात दोघं बसल्यावर चालतील. सो रुंजी आणि आजी एका ताटात बसलेले. पूर्ण जर्नीभर आम्हाला एकच चान्स हवा असतो जो की चार्जिंग लावायचा. कारण बाबांची बॅगच विसरली आणि त्यामध्ये समज सगळ्यांचे पॉवर बँक आहे. अँड देन मग रस्त्यात मी पिला होता निरा आणि हे कोकोनट वॉटर सारखंच असतं, गोड असतं फक्त जरा. ठेवलेत आणि तिचा फोन विसरून आले गाईस. आहे उघडू नको हो. ओरडायला लावू नको. माझा कसा बसलाय आधीच. अँड देन मग आम्ही पोहोचलो होतो वरदविनायकचा गणपती बघायला. आणि आमच्यासारखे जे इंटेलिजंट लोक आहेत म्हणजे मला वाटलेलं की इथं गर्दी नसेल, कारण हे इथं सांदिते मीन्स कम्पेअर टू पाली हे फार आतमध्ये बोळाबोळात आहे. आणि मला वाटलेलं या बोळाबोळामध्ये कोण जाणार, पण माझ्यासारखं सगळ्यांनी विचार केला वाटतं आणि तिथं न जाता सगळेजण इथं आलते. असो पण प्रत्येकाची आपापली प्लॅनिंग असते किंवा काय तर कारण असतं. अँड इथं जायला इथं इतकी भर मोठी रांग होती, फारच मोठी रांग होती. आणि आम्ही त्यातनं कसं बसं पास होऊन शेवटी दर्शन घेतलं. पण इथं लिहिलं नव्हतं की कॅमेरा अलाउड नाहीये, पण तरी मी व्हिडिओ केला नाही. का माहिती का? आणि सी ही आहे बल्लाळेश्वरची पावती जी की माझ्या नावाने आणि त्याच्याबरोबर आपल्याला एक कार्ड मिळाले फोटोचं. आणि ही आहे वरदविनायकची जी की रुंजीच्या नावाने काढली आणि यामध्ये इंग्लिश लेटर लिहिलेत आणि हे सुद्धा मिळाले आपल्याला फोटो. मीन्स आम्ही लांबनं जेव्हा ही मध्ये टपरी बघितली चहाची थांबायसाठी चहा प्यायला, ती लांबनं चांगली दिसत होती, पण इथं गेल्यावर सगळीकडे माशा होत्या आणि बघा शुगरचं स्पेलिंग पण चुकीचं दिलं. सॉरी स्पेलिंग. अँड इथं मी आजूबाजूचे पण बाकीच्या मेन्यूत बघत होतो काय वेगळं लिहिलंय का चुकीचं, पण तसं नाहीये. अँड मी पालीतनं ही अंगठी घेतली होती कॉपरची आणि आतापासूनच माझ्यावरती ग्रीन कलरचा वन उठला. म्हणजे की बघा किती उष्णता आहे माझ्या अंगात. कारण यू नो मी लेफी व्हेजिटेबल्स म्हणजे की पालेभाज्या खात नाही जास्त. तर गाईज आम्ही आता थांबलोय वडापाव खायला. अँड आम्ही इथं आता परत एकदा चार्जिंगला लावणार आहे. म्हणजे मी आणि आई जिथं जागा मिळते तिथं आम्ही चार्जिंगला लावायला. कारण आम्ही पॉवर बँक आणला नाही, आमची बॅग पॉवर बँकची विसरली घरात. आणि आपण ठरवूयात आता कुठं बसायचं. तर इथे पॉईंट आहे चार्जिंगचा, सो आम्ही इथं बसणार आहे. मी तर इथं बसणार. अँड देन मग रात्री आम्ही थांबलो होतो. मी थांबत आलो होतो कारण फार ट्रॅफिक सुद्धा होता आणि यायला वेळ लागला. आणि हायवेवरती जेवण करायला चांगलं हॉटेल मिळायचं दिस इज इम्पॉसिबल, म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवरनं मी सांगतोय. अँड म्हणजे आम्ही तिथं जे इंटेरियर आहे तिथं बसलेलं. मग नंतर आम्हाला हे गार्डन टाईप एरिया दिसला, सो आम्ही इथं आलो होतो. इथं आमच्या बाजूला लहान मुलं होती, 3-4 होते एकत्र आणि इतकं दंग करायला तिने एकतर आमच्याच हाती डोकं दुखायला आणि त्यावरनं हेवा. देन मग आम्हाला रात्री 3:30 वाजले घरी यायला. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तोपर्यंत बाय.